पाडाचा आणि पंतांच्या भूमिकेसाठी ते अवेलेबल होत आहे त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतोय। त्यानंतर आउटफील्ड अंपायर मागच्या मॅचचा हिरो मनीष म्हात्रेला आपण पाहतोय। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण बघू शकाल राजेश आलाय। आंबेगाव एंडकडनं राजेशचा वापर केलाय चिंचवली टीमनं पहिल्या षटकामध्ये। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये निकेश आणि सुनीलला आपण बघू शकाल। चला मोरिया ग्रुपचे सर्व मेंबर आणि जय कालेश्वर क्रिकेट संघ आंबेचे मेंबर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। आपली स्पर्धा आहे आपण बघू शकाल। या स्पर्धेचे आयोजक आहेत जय कालेश्वर क्रिकेट संघ आंबे, मोरिया ग्रुप आंबे आणि 40+ आंबे आणि या स्पर्धेचे प्रमुख प्रणेते आधारस्तंभ उदयजी पवार साहेब आपण व्यासपीठावरती बघू शकाल। सलामीची प्रारंभिक जोडी आपण बघू शकाल कर्मवीर आणि धर्मवीर सुनील पाटील आणि निकेश पाटील आपण पाहतोय। पहिलाच बॉल सफल झाले, चांगला चेंडू अप्रतिम बॉल। या बॉलवरती एकही धाव आली नाहीये, येतोय डॉट बॉल। पहिला चेंडू सुरेख फेकला राजेश। यावेळी दिलस्कूक करण्याचा प्रयत्न, पल्लू शॉट आपण पाहतोय वापर केला पहिल्या ओव्हरमध्ये। सुनील पाटीलला अजून एक डॉट बॉल आलाय। यावेळी समोरच्या दिशेने उडवलाय डाऊन दी ग्राउंड, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार। आपण पाहिला आणि त्याच्यावरती लगेचच क्विक रिप्लाय फलंदाज सुनील पाटीलचा आपण पाहतोय षटकार। बॅटची कडा शॉट फाईन लेगलाय, 100 कॅच, एका हाताने झेल टिपलाय। पहिला धक्का टीम मंगरुळ बी ला। सुनील बॅक टू पवेलियन। राजेशना षटकारानंतर आपण पाहिलं फलंदाजाला परतवलंय राजेशना। न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय किशोर पाटील। तिसऱ्या क्रमांकावरती किशोरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, सेकंडवरती असेल। यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू डीपमध्ये फिल्डर तिथे प्रोटेक्शन देवाकडनं अशा पद्धतीच्या मिस्टेक होत नाहीयेत, मात्र त्याच्याकडनं चुकी झाली आहे आणि चुकीला माफी नाहीये। बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर।
बघू शकाल भरपूर सारे मान्यवर उपस्थित आहेत. त्या मान्यवरांचं पुन्हा एकदा श्री मलंगट चषकामध्ये सहर्ष स्वागत करतोय. अंबाजी भाग्यवंत यांना सुद्धा आपण बघू शकाल खूप मेहनत त्यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेसाठी राहिली आहे. स्पर्धा आज तिसऱ्या दिवसामध्ये पदार्पण करते आणि तिसऱ्या दिवसामध्ये मान्यवरांची रेलचेल आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय आणि मॅचेस सुद्धा अप्रतिम होत आहेत आणि अप्रतिम क्रीडांगण आपण बघू शकाल. जय कालेश्वर क्रिकेट संघ आंब्याच्या माध्यमातून बनवलं गेलं आहे आणि प्रमुख शिल्पकार आपण बघू शकाल उदयजी पवार साहेब आणि पूर्ण आंबे ग्रामस्थ. अप्रतिम स्पर्धा इथे आयोजित केली गेली आहे. तर या क्रीडांगणाला नाव दिलं गेलं ताराबाई क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती या मॅचेस आपण पाहतोय. यावेळेस चांगला फटका समोरच्या दिशेने लॉंगॉनला प्रयत्न सुरेख झालेत अप्रतिम आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. काही जबरदस्त फिल्डिंग विशाल होते त्या ठिकाणी लॉंगॉनला त्याच्या माध्यमातून हा षटकार सेफ केला. मैदानाच्या आतमध्ये 4 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात. खूप चांगली फिल्डिंग. फटका सुरेख होता मात्र फिल्डरची चांगली कामगिरी आपण पाहतो. या बॉलवरती 2 येत आहेत. गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक मार्गस्थावरती गोलंदाज धीरजला आपण पाहतोय. यावेळेस चांगला बॉल पडल्यानंतर काटा चेंज केला आहे चेंडूना. अप्रतिम बॉल डॉट बॉल आलाय. यावेळेस लेट कट केलाय बॉल हवेमध्ये. सबस्टिट्यूट फिल्डर आपण मचिंद्रला पाहतोय त्याच्या माध्यमातून टिपला आहे झेल. अजून एक धक्का. बऱ्याच वर्षापासून टीम मंगरुळसाठी आपली फलंदाजी पेश करत आलाय. सेकंडवरती आपण बघू शकाल यावेळेस पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. सचिनचा विचार जर केला एक चांगला फलंदाज होता. सातत्यानं तो सलामीसाठी मंगरुळ टीमसाठी येत होता मात्र काही कारणास्तव आपण पाहिलं सचिन कमी खेळतोय. कुछ करने के लिए कुछ खोना पडता है आणि तेच आपण सचिनच्या माध्यमातून पाहतोय. बॉल हवेत. या बॉलवरती आली आहे सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 14 या आकड्यावरती निकेश आणि सचिनची जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय धीरज. धीरजचा विचार जर केला पहिल्याच बॉलवरती किशोरनं हल्ला चढवला मात्र तो चेंडू सेफ केला फिल्डर विशालला आणि तिथनं काय लाजवाब गोलंदाजी होती आहे. इथे कीपरकडनं झाली आहे मिस्टेक. कॅच ड्रॉप. 2 षटकांचा खेळ संपला. धापलकावरती टोटल फक्त आणि फक्त 14.
तिसरं षटक मार्गस्थावरती विशाल आलाय. गोलंदाजी मार्कवरती विशालनं मागील ओव्हरमध्ये फिल्डिंग चांगली केली होती, त्याच्यावरती आता गोलंदाजीची जबाबदारी सोपवली आहे कॅप्टननं. इथे दिशा बघावी लागेल, दिशा खराब आहे. पहिला चेंडू वाईटनं सुरुवात केली आहे गोलंदाज विशालनं. अतिरिक्त धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल 15 या आकड्यावरती. यावेळेस स्विच हिट केला, रिव्हर्सचा वापर. व्यवस्थित चेंडू बॅटवरती आला नाही. या बॉलवरती येते फक्त सिंगल. तर याच दरम्यान आपण बघू शकाल आमचे मान्यवर सन्माननीय सुलचंद नाथा भाग्यवंत यांचं शुभ आगमन या व्यासपीठावरती. आपलं श्री मलंग ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत. आणि ज्यांच्या माध्यमातून ही क्रीडांगणासाठी जागा उपलब्ध करून दिली त्यांचं पुन्हा एकदा ग्रामस्थ मंडळ आंबेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. इथे पुन्हा एकदा दिशा बघावी लागेल, दिशा खराब आहे. वाईड बॉलचा इशारा आलाय पंचांकडनं. उपस्थित मान्यवर व्यासपीठावरती आपण बघू शकाल सुलचंद नाथा भाग्यवंत त्यांच्या माध्यमातून खूप मोलाची कामगिरी टीम आंबेसाठी केली गेली आहे. ग्राउंडसाठी जागा उपलब्ध करून दिली गेली, त्यांचा आभार व्यक्त करतोय. इथे बॉलर्स बॅक ड्राईव्ह, फिल्डिंग चांगली झाली आहे. धापलकावरती टोटल 18 रन्स आपण बघू शकाल. पहिल्या ओव्हरमध्ये धावा चांगल्या आल्या, मात्र इथे तदनंतर धीरजनं कमबॅक केलं आणि विशालला सुद्धा कमबॅक करत असताना आपण बघू शकाल. मोठे फटके येत नाही आहेत टीम मंगरुळसाठी. यावेळेस उडवलाय लॉंग ऑनला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. छेदन तो जास्त खेळत नाहीये आणि इथे त्याच्या बॅटमधनं आक्रमकता सिद्ध झाली आहे. षटकार टोकलाय. यावेळेस स्विच हिट, पुन्हा एकदा बॉडीला ब्रश झाला, बॉल बॉडीवरती आला आणि लेग बाईजच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट केली जाते. पंचांचा इशारा सुद्धा येतो लेग बाईजचा. अमोल फराड यांना आपण पाहतोय, खूप चांगला खेळाडू आहे. टीम पकड्याचा पाडाचा विचार जर केला, एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. धापलकावरती टोटल 25 25 धावा धापलकावरती. पुढे सरसावलाय खोलवर टप्प्याचा बॉल, धावचीची संधी, फलंदाज बाद. विकेट सॅक्रिफाईस केलाय, सचिनला परतावं लागेल.
टीम मांगरुल्ला निकेश बॅक टू पॅव्हिलियन. पाहणार आहोत आंबे बनाम पगड्याचा पडा या दोन टीम्स मध्ये पुढची लढाई असेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. ह्यावेळेस आधी शफल झाले. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. अजून एक डॉट बॉल. जय कालेश्वर क्रिकेट संघ आंबे टीमचा कॅप्टन आणि पागड्याचा पाडा टीमचा कॅप्टन या पण टॉस साठी. यावेळेस समोरच्या दिशेने फटका सजवलाय. चांगला स्ट्रोक बॉल गॅप मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. आहे या बॉलवरती येईल फक्त सिंगल अलॉन द कार्पेट. ड्राईव्ह केलं बॉलला समोरच्या दिशेनं. एकदा या बॉलवरती आली धपलकावरती टोटल 31-31. बॅटची कडा शॉर्ट फाईन लेगला. इनफिल्डच्या वरनं चेंडू फ्लाय झालाय. आउटफिल्ड फास्ट. चेंडू जाईल सीमा पलीकडे. 4 रन. चौकारानं धावगतीला आकार येतोय. इथे चांगला स्ट्रोक. अप्रतिम फटका. मनगडी ताकदीचा वापर. चेंडूनं केलाय हवाई सफर. षटकार. बॅट्समन आपण बघू शकाल वैभवच्या बॅटमधनं एक चौकार एक षटकार आलाय. एका सत्राचा खेळ संपला. धपलकावरती टोटल 41-41 आणि जिंकण्यासाठी 42 धावेची गरज चिंचवली टीमला. कॅप्टन पटवा. प्रमुख अतिथी मान्यवर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सुलचंद नाता भाग्यवंत यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस केला जाईल आणि लगेचच त्यांचा सन्मान सोहळा सुद्धा पार पाडला जाईल. अतिथी देवो भव ही भारताची संस्कृती सातत्याने आमच्या आयोजकांच्या माध्यमातून जपली जाते. आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान करणं. सागर फराट कॅप्टन ऑफ टीम पागड्याचा पाडा मिस्टर MTC आणि कालुराम भाग्यवंत यांना विनंती करतोय आपण सुद्धा टॉस बॉक्स मध्ये या. सुलचंद नाता भाग्यवंत यांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा जा टॉस बॉक्स मध्ये. आंबे टीमचा कॅप्टन आपण लगेचच या. चला आंबे टीम कॅप्टन फास्ट या. अशोक भाग्यवंत यांचं शुभ आगमन आपण बघू शकाल. उपस्थित मान्यवर स्क्रीनवरती आपण बघू शकाल. आमचे मान्यवर सन्माननीय सुलचंद नाता भाग्यवंत ज्यांच्या माध्यमातून या ग्राउंडसाठी जागा उपलब्ध झाली आणि त्या मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल.
चला आयोजक आपण प्लीज फास्ट घ्या, थोडं मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. हरेश भाग्यवंत यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान आमच्या मान्यवरांचा केला जातोय. माईची उबदार शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून ट्रॉफी दिली जाते. मोमेंटो आपण पाहतोय स्क्रीनवरती, आपण बघू शकाल. ज्यांच्या माध्यमातून ग्राउंडसाठी ही जागा उपलब्ध झाली ते आमच्या मान्यवर सन्माननीय सुलचन नाथा भाग्यवंत आणि त्यानंतर कालूराम भाग्यवंत यांचा सुद्धा शुभ सन्मान हरेश भाग्यवंत यांच्या शुभ हस्ते केला जातोय. लगेचच मॅचचा टॉस केला जाईल. यापुढील मॅच पागड्याचा पाडा बनाम अंबे. तर याच दरम्यान आपण बघू शकाल पागड्याच्या पाड्याचे कॅप्टन रुपेश भगत यांना विनंती करतोय या आपण टॉससाठी. चला या लवकर टॉससाठी पागड्याचा पाडा आपण पाठवा कॅप्टन प्लीज. प्रतीक येतोय. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. पहिल्या फेरीतील 5वी लढत जय कालेश्वर आंबे बनाम पागड्याचा पाडा. मॅचला होतीये सुरुवात. वळूया मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. पहिलाच बॉल सुरेख फेकलाय. अमोलला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू सुरेख फेकलाय. सलामीची जोडी योगेश आणि निकेश. योगेश कुंभारकरला आपण पाहतोय. ह्यावेळेस चांगला फटका. गॅप शॉट सिलेक्शन दिशा दिली आहे बॉलला आणि इथे एक धाव या बॉलवरती कंप्लीट केली जाते. निकेशसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी 200चे पारितोषिक असेल हेमंत भोईर यांच्याकडनं. निकेशवरती असलेला प्रेम आपण बघू शकाल. हेमंतना पारितोषिक प्रत्येकी षटकारासाठी लावलं गेलंय. टॉस जिंकला पागड्याचा पाडा आणि डिसाइड बोल्ड फर्स्ट. फुलरलेनचा हा बॉल डॉट बॉल आलाय. काय गोलंदाजी होती. अप्रतिम षटक हाताळत असताना आपण गोलंदाज अमोल नागावकरला पाहतोय. बेचाळीस धावेचा पाठलाग करायचा आहे आणि आतापर्यंत चिंचवली संघ शांत आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक डॉट बॉल. यावेळेस अलॉन द कार्पेट बॉल ट्रॅव्हल करतो डीप मध्ये मिड विकेटला. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. उचलून फेक केली जाईल. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. P1चं षटक सर्कल पाबंदी आपण पाहतोय. फक्त 2 फिल्डर डीप मध्ये इथे सेट केलेत आणि आतापर्यंत गोलंदाजी सुरेख होती आहे. अचूक टप्प्यावरती सातत्यानं बॉल फेकतोय गोलंदाज अमोल नागावकर. ह्यावेळेस चांगला चेंडू. एका षटकाचा खेळ संपला. दापलकावरती टोटल आपण बघू शकाल फक्त आणि फक्त 3. आता येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धाब्याची गरज आहे. पहिलं षटक सुरेख फेकलं अमोल पाटील आपण पाहिला. तर यापुढील मॅच असेल पाहुणे वर्सेस यजमान
होम ग्राउंड वरती खेळत असताना आपल्याला जय कालेश्वर आंबे पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला पागड्याचा पाडा पाहायला मिळेल. तर दोन्ही संघ आपण रेडी राहायचं. साई 11 आंबे हा संघ आपण पाहणार आहोत. उदय पवार साहेब या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या मुलाच्या नावानं हा संघ आज मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहे. साई 11 आंबे, साई 11 जय कालेश्वर आंबे संघ आपण पाहतोय. यापुढील मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला दिसेल. स्पर्धा सुरेख आपण पाहतोय. 3 दिवसामध्ये स्पर्धेचं आयोजन आणि स्पर्धा शेवटच्या दिवसामध्ये आज आपण पाहतोय. पहिले 2 दिवस अतिशय सुरेख आपण पाहिले आणि चांगली कामगिरी सातत्याने आमच्या आयोजकांची राहिली आहे. श्रीमलंग ट्रॉफी आपण अनुभवतोय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती मांगरूळ टीमकडनं निकेश आलाय. स्ट्रायकरवरती योगेश. 18 मध्ये बनवायचे आहेत 39. इथे दिशा बघावी लागेल. दिशा खराब आहे. पंच अमोल फराड यांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. हा चेंडू स्क्वेअर फेकलाय. गोलंदाज निकेशनं अतिरिक्त चेंडू फेकलाय. अतिरिक्त धाव सुद्धा स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. ह्यावेळेस पुन्हा एकदा अजून एक खराब चेंडू. बॅक टू बॅक दुसरा वाईड बॉल आलाय. ह्यावेळेस अजून एक खराब चेंडू. सलगचा तिसरा वाईड बॉल आलाय. अतिरिक्त चेंडू आपण पाहतोय. 3 धावा अतिरिक्तच्या माध्यमातून स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जात आहेत. धापलकावरती टोटल 6. तर याच दरम्यान आपण बघू शकाल रुपेश भगत या आपण व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. यावेळेस चांगला फटका. बॉल हवेमध्ये. झेलची संधी. सचिन पाटील झेल खाली आलाय आणि कॅच ड्रॉप. इथे एकदा या बॉल वरती आली. एका धावाने स्कोर कार्ड पुढे जाईल. 7 या आकड्यावरती महत्वाचा फलंदाज होता योगेश कुंभारकर. त्याला आयुष्यमान भवचा आशीर्वाद प्राप्त झालाय. सचिन पाटीलनं कॅच सोडलाय. मात्र इथनं ही कॅच ही मॅच मध्ये भरपूर इम्पॉर्टंट होती आणि इथे कॅच ड्रॉप. इथे उडवलाय. झेल सोडल्यानंतर हा तडाखा आपण पाहतोय. सचिनच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय झालाय. सीमा रेषेबाहेर. षटकार. ₹200 पारितोषिक कमावलं. मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल निकेशना. प्रत्येकी षटकारासाठी हेमंत भोईर यांच्याकडनं 200 पारितोषिक होतं. पहिला आलाय बॅट्समन निकेशच्या बॅटमधना. तर चला रुपेश भगत या आपण व्यासपीठावरती पागड्याचा पाडा टीमचे पॅकर्स आहेत, पुरस्कर्ते आहेत. त्यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती. यावेळेस चांगला चेंडू. यावेळेस अप्रतिम चेंडू आपण बघू शकाल. डॉट बॉल आलाय. षटकारानंतर कमबॅक. रुपेश भगत यांचा शुभ आगमन आपण बघू शकाल व्यासपीठावरती. पागड्याच्या पाडा टीमचे पुरस्कर्ते. यावेळेस अजून एक चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. बेट केलाय निकेशला. डॉट बॉल आलाय. धापलकावरती टोटल स्थिरावली गेली आहे 13 या आकड्यावरती. येणारे 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावेची गरज. खोलवर टप्प्याचा बॉल. समोरच्या दिशेनं फटका सजवलाय. डीपमधनं सुनील येत आहेत.
बॉलची उचलून फेक केली जाईल. या बॉलवरती येते सिंगल. साई 11 जय कालेश्वर आंबे संघ आपण रेडी राहायचे यापुढील मॅचसाठी. मोरिया ग्रुप आपल्याला विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. यावेळी चांगला फटका पुढे सरसावले. या बॉलवरती सुद्धा येईल सिंगल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर धावफलकावरती टोटल 15. 12 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावेची गरज. बघा आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. व्यासपीठावरती मान्यवर आपण बघू शकाल भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या आयोजनावरती असलेलं प्रेम आमच्या मान्यवरांच्या माध्यमातून आपण पाहतोय. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा शतशः आभार व्यक्त करतोय या स्पर्धेला आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल. उदय पवार यांच्या माध्यमातून आभारी आहोत. 2 षटक बाकी आहेत. 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे चिंचवली टीमला 27 धावेची. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. निकेश आणि योगेश. तिसरं षटक मार्गस्थावरती आहे. गोलंदाजी मार्कवरती कुणालचा वापर केला. 12 मध्ये बनवायचे आहे 27. चला सामना फास्ट केलवा पंच आपण स्ट्रिक वॉंग करा. यावेळी चांगला फटका डीप मध्ये फिल्डर तिथे आहेत. चांगली फिल्डिंग होतीये. दुसरे धाब्याचा प्रयत्न जरूर केलाय आणि इथे कलेक्टिंग चुकीचे आपण बघू शकाल बॉलरकडनं. व्यवस्थित चेंडू हातामध्ये पकडला असता तर इथे निकेशला परतावं लागलं असतं. तसं काही घडत नाहीये. जर तरला क्रिकेटमध्ये महत्त्व नाहीये. या बॉलवरती येत आहेत 2. आता 11 मध्ये बनवायचे आहेत 25. फुलर लेनचा हा बॉल फेकून दिलाय. गॅप शॉट सिलेक्शन. बॉल जाईल एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. फुलर लेनचा बॉल व्यवस्थित बॅट वरती नाहीये. योगेश स्वतःवरती नाराज आहे, निराश आहे. एकही मोठा फटका प्रॉपर त्याच्या बॅटमधनं आला नाहीये. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 22 या आकड्यावरती. येणारे 9 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावेची गरज. यावेळेस पुन्हा एकदा बॉल हवेत. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये आलाय. 2 धावा या बॉलवरती कंप्लीट केल्या जात आहेत. येणारे 8 चेंडू
आणि जिंकण्यासाठी 18 धावेची गरज. यावेळेस चांगला फटका डीप मध्ये, प्रोटेक्शन तिथे आहे, फिल्डर तैनात केलाय डीप पॉइंटला आणि इथे धावचीच्या माध्यमातून फलंदाज बाद. नागपूरला टीम चिंचवली आपण बघू शकाल, फक्त 42चा पाठलाग करायचा होता आणि गोलंदाजी काय दमदार झाली आहे टीम मंगरुळच्या माध्यमातून. नवीन फलंदाज देवाला आपण बघू शकाल, विस्फोटक फलंदाज. आता त्याच्याकडनं टीमला अपेक्षा आहेत 7 चेंडू 17 धावेची गरज. अजूनही सामना दूर नाहीये टीम चिंचवलीपासून. येणाऱ्या बॉलवरती जर मोठा फटका आला तर मॅच बॅलेन्स आपल्याला पाहायला मिळेल. 7 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावेची गरज. यावेळेस चांगला चेंडू, फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस आय डेफिनेटली, दांडी गुल. 6 चेंडू आणि 17 धावेची. काल डीजेच्या माध्यमातून आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचवलं गेलं. डीजेचं सुद्धा आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचवले जात आहेत. तदनंतर ही स्पर्धा ओमसाई MTCच्या माध्यमातून लाईव्ह कव्हर केली जाते आणि पूर्ण जगभरामध्ये या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण MTCच्या माध्यमातून केलं जातं. आणि MTCचे ओनर आमच्या संवेद आपण बघू शकाल सागर फराट आणि कॅमेरामॅन संस्कारला आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये साहिल होता आणि सामना जर जिंकला टीम मंगरुळला तर नकुल पाटील यांच्याकडनं नाश्त्याची व्यवस्था केली गेली आहे. मात्र तुम्हाला इथनं सामना जिंकावा लागेल. 6 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावेची गरज. गोलंदाजी मार्कवरती किशोर पाटील आलाय. इथे पहिलाच बॉल सुरेख फेकलाय. 5 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावेची गरज. स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये योगेश कुंभारकर. योगेशकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या, फक्त 42चा पाठलाग करायचा होता आणि योगेशकडनं थोडंसं निराशजनक खेळ राहिला मैदानाच्या आतमध्ये. अजूनही मॅच संपली नाहीये. पुढे सरसावलाय, योगेशने उडवलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदारी शेरन. कुंभारकर क्रीज वरती आहे, तोपर्यंत सामना सोडणार नाहीये टीम चिंचवली. ठोकलाय षटकार. आता 4 मध्ये बनवायचे आहेत. जिंकण्यासाठी 11 धावेची गरज.
योगेश कुंभारकर आता हेच म्हणेल मैदानाच्या आतमध्ये, मी अजून क्रीजवरती आहे आणि मी अजून सामना सोडला नाही आहे, मी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देणार आणि तेच करत असताना ठोकलाय षटकार. किशोरवरती प्रेशर असेल, धडपण असेल, षटकार आलाय. 4 मध्ये बनवायचे आहेत 11 आणि हा बॉल सुद्धा आलाय डॉट. समीकरण प्रत्येकी बॉलवरती बदलते, सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतोय. आता 3 मध्ये बनवायचे आहेत 11, अजूनही मॅच जिवंत आहे. शॉर्ट ऑफ लेन पुल केलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, डीप फाईन लेगला, फटका दमदार आहे, येतो षटकार. आता मॅच मध्ये आलाय ट्विस्ट. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावेची गरज. योगेश कुंभारकर क्रीजवरती उभा आहे, तोपर्यंत चिंचवली संघ मॅच सोडणार नाहीये. आता 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावेची गरज. स्ट्रायकरवरती योगेश कुंभारकर, त्याच्याकडनं ताकद आहे आणि ताकदीचा वापर तो सातत्यानं करत असतोय. विस्फोटक फलंदाज आहे. 2 चेंडू 5 धावेची गरज. खोलवर टप्प्याचा बॉल बॅटची कडा आणि प्रयत्न चांगले केलेत, अप्रतिम प्रयत्न आपण बघू शकाल. शॉर्ट थर्ड मॅनला वैभव कडनं, मी म्हणेन आपल्या टीमचं भवितव्य इथनं वाचवलंय. वैभवनं चौकार आला असता तर मॅच इथनं पूर्णपणे पकड मजबूत केली असती चिंचवली टीमनं. आलाय डॉट बॉल. आता येणाऱ्या चेंडूवरती 6 धावेची गरज. काय मॅच रंगली आहे. 1 चेंडू 5 धावेची गरज. गेम ऑन. शॉर्ट ऑफ लेंथ उडवलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, मॅच फिनिश. सामना जिंकला चिंचवली टीमला. हार्ड लक टीम मांगरोल. करायचं बघा, 3 ओव्हरमध्ये स्ट्रगल करत होता फलंदाज, मात्र शेवटपर्यंत स्वतःवरती जिम्मेदारी घेतली, स्वतःवरती भरवसा दाखवला आणि तो भरवसा सिद्ध केला. मॅच फिनिश केली. हार्ड लक टीम मांगरोल. बेस्ट ऑफ लक यापुढील मॅचसाठी टीम चिंचवली. तर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट शेवटच्या ओव्हर